नमस्कार. आळंदीमध्ये गोंधळ झाला आणि या गोंधळाची नैतिक जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या गोटातून येऊ लागली आहे. याआधी शरद पवारांनी नैतिकता म्हणून रेल्वे अपघातानंतर रेल्वे मंत्री अश्विनी कुमार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. काही जण शेतकरी मरतायत, नैतिकता आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. उठसूट प्रत्येक जण नैतिकता म्हणून राजीनामा द्या, नैतिकता म्हणून राजीनामा द्या अशी मागणी करू लागलाय. नैतिकता असल्यावर राजीनामा द्यायचा असतो असं झालं तर पवार साहेब नैतिकता म्हणजे सुषमा अंधारे आहे की काय? म्हणजे नैतिकता म्हणून शरद पवारांवर टीका केली आणि नैतिकता म्हणून ती टीका विसरून माफी मागून राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करत फिरल्या, याला नैतिकता म्हणायचं? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना नैतिकता म्हणून उद्धव ठाकरेंच्या वरती प्रचंड टीका केली आणि पुढे राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत दाखल झाल्या, याला नैतिकता म्हणायचं? आई बसलीये असं म्हणून आमच्या देवीची चेष्टा केली गेली आणि पुढे अंबाबाईच्या मंदिरात कोल्हापूरला जाऊन किंवा योगेश्वरीच्या मंदिरात अंबाजोगाईला जाऊन परडी भरली आईची, याला नैतिकता म्हणतात? नैतिकता म्हणून राजीनामा द्यायचा असेल तर कोणाकोणाचे आणि किती वेळेला घ्यावे लागतील नाही सांगता यायचं. एकीकडे आमच्या संतांची मनसोक्त निंदा नालस्ती केली आणि उबाठांच्या पक्षात गेल्यानंतर मात्र साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असले शब्द वापरायला सुरुवात केली, याला नैतिकता म्हणायचं? नैतिकता नैतिकता असते तरी काय? आपल्याच पक्षाच्या शहर प्रमुखाला, जिल्हा प्रमुखाला, जिल्हा उपप्रमुखाला पैसे मागायचे, एसी मागायचा, सोफा मागायचा, वॉलपेपर मागायचा, याला नैतिकता म्हणायचं? आणि नाही दिले की हकलून लावा म्हणायचं, याला नैतिकता म्हणायचं का पवार साहेब? एवढा आमचा साधा प्रश्न आहे. जाऊ द्या बिचाऱ्या आमच्या वर्गमैत्रिणीलाच किती बोलायचं, किती बोलायचं? एकटीच ती बिचारी का शिव्या खाते आमच्या? मला कधी कधी माझाच राग येतो. मी माझ्या मैत्रिणीवर का बोलतोय असं वाटतं. नाही बोलणार आता पवार साहेबांना नैतिकतेचे प्रश्न विचारतो. नाही बोलणार. नैतिकता म्हणजे काय हे पवार साहेबांना विचारतो. त्यांना बाकीच्याला कशाला, फांद्या कशाला तोडा, आपण थेट बुडावर घाव घालू. नैतिकता कशाला म्हणतात पवार साहेब? आठवत आहे? म्हणजे आठवत असेल तर कारण बाकी आठवत नसेल तर कशाला बोलायचं. घटनेला झाली 30 वर्ष. 1993 महाराष्ट्रामध्ये सिरियल बॉम्बस्फोट झाले होते. किती 11 का 12 झाले आणि तुम्ही 13वा का 14वा घातला होता. अजून 13वा घातला का 14वा घातला तुम्हालाच माहित. पण ते एक बॉम्बस्फोट तुम्ही एक्स्ट्रा घातला. ते म्हणले मस्जिद बंदरला झाला, मशिदीजवळ झाला, एक एक्स्ट्रा झाला. पवार साहेब ते एक एक्स्ट्रा घातल्याच सोडा, जे आधी घडले होते त्याचं काय? आधी घडले त्याचं काय? त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपल्याला महाराष्ट्राच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडता आली नाही म्हणून 2 ओळीचा राजीनामा, मी शरदचंद्र गोविंदराव पवार माझी नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा देतो आहे असं म्हटलं होतं का? म्हटलं होतं? नाही ना. मग कशाला शिकवताय अश्विनी चौबेंना नैतिकता आणि देवेंद्र फडणवीसांना नैतिकता? उगाच अशा नैतिकतेच्या गप्पा मारायच्या नसतात पवारचे. बरं, तुम्ही ते कृषी मंत्री का काय झाले होते? त्यावेळी जेनेरिक मॉडिफाईड बिया, जेनेरिक मॉडिफाईड बिया या आणल्या आणि कापसाचा भाव खटकन उतरवून टाकला. त्यावेळी 2500 रुपये भाव होता, तुम्ही थेट तो 1800 रुपयावर आणला. 700 रुपये भाव कोसळला आणि विदर्भातल्या अनेक शेतकऱ्यांनी त्याच काळामध्ये आत्महत्या केल्या. या एका तरी आत्महत्येकरता आपल्याला वाटलं का की आपणच आपल्या पदाची हत्या करून टाकावी, नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा? नाही दिला ना. 10 वर्षे कायम राहिलं, याला नैतिकता म्हणायचं का? ते होते पृथ्वीराज चव्हाण. ज्या नैतिकतेच्या मुद्द्यावर तुम्ही सोनिया गांधीपासून विलग झाले आणि आपला पक्ष स्थापन केला, त्याच नैतिकतेच्या मुद्द्यावर तुम्ही सोनिया गांधींच्याच पक्षाला पाठिंबा दिला. मग पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी तुमच्या ताब्यातील शिखर बँकेची अशी काही ठासली, अशी काही मिरचीची धुनी दिली की त्याचा ठसका वरपासून खालपर्यंत तुम्हाला लागला आणि तुम्ही धोरण लखवा म्हणत पृथ्वीराज चव्हाणांच्या मुख्यमंत्री पदाचा त्याग करावा लागावा अशी वेळ आणली. शिखर बँकेवर पृथ्वीराज चव्हाणांनी प्रशासक बसवला होता. 25,000 कोटी रुपयांचा
घोटाळा झाल्याचा आरोप केला होता, ज्याची तपासणी ईडी करत आहे, ज्याची तपासणी सीबीआय करणार आहे, ज्याच्या विरोधात आमच्या माणिकराव जाधवांनी प्रचंड केसेस दाखल केल्या आहेत, सहकाराचा, सामान्य माणसांचा 25,000 कोटी रुपयांचा चुराडा, कितीतरी साखर कारखान्यांची परस्पर विक्री, हे सगळे धंदे केल्यावर नैतिकता कोणत्या गावात राहते याचा पत्ता आपल्याला सापडलाय का पवार साहेब? दिला राजीनामा त्यावेळेला? नाही ना. मग कशाला त्या बिचाऱ्या अश्विनी कुमार चौबे आणि फडणवीसांच्या मागे लागतंय? बरं, ते पवार साहेब 2006 साली ते अब्दुल करीम लाडसाब तेलगी हा देगलूर तालुक्यातल्या देगलूर मधल्या हनेगावचा रहिवासी, ज्यानं अनेक लोचे लपाटे केले होते, म्हणजे बॉन्ड छापले होते म्हणे, बॉन्ड, बोगस बॉन्ड. या अब्दुल करीम लाडसाब तेलगीनं तुम्हाला लाभ पोहोचवला होता. आता त्याच्याकडे तर नैतिकता नव्हतीच, तो हरामखोरीच करत होता, पण त्या हरामखोरीच्या कमाईतला थोडासा हिस्सा त्यानं तुम्हाला दिल्याचं आम्ही त्याच्याच तोंडून ऐकलंय. त्याच्याच तोंडून. आम्ही आमच्या पदरचं काही बोलत नाही. आम्ही आपले कायम्या पामरे बोलावी उत्तरे, वदवी गोविंद तेची बोले वदे, या तुकारामांच्या उक्तीप्रमाणे वागणारी माणसं आहोत. मज विश्वंभर बोलवितो या उक्तीनं वागणारी माणसं आहोत. त्यामुळं तो जो कोणी अब्दुल करीम लाडसाब तेलगी होता, त्यानं जे काही भावना व्यक्त केल्या होत्या त्यात तुमचं नाव होतं पवार साहेब. त्यावेळेला तुम्हाला नाही वाटलं की नैतिकता नावाचा काही प्रकार असतो, जो भाजीसोबत खायचा असतो, भाकरीसोबत खायचा असतो, का भातासोबत खायचा असतो, का अजून कशासोबत असतो? ती भाकरी आहे, भाजी आहे, पोळी आहे, वरण आहे, की अजून काय आहे? हे तुम्हाला कदाचित माहित असेल पवार साहेब, की नैतिकता म्हणजे असा सामिशान नाही की जे केल्यावर देवाच्या दर्शनाला जायचं नसतं. जाऊ दे, कशाला पवार साहेब सगळंच काढायचं. तेलगीच्या प्रकरणात तुम्ही नैतिकता म्हणून राजीनामा दिलेला नव्हता. त्या 2003 साली लवासा प्रकरणाचं काय काय लचाण, आमचे विश्वंभर चौधरी त्याच्यामध्ये होते. त्यानंतर ते आदिवासींच्या जमिनी लाटल्याचा आरोप झाला, सगळे ते पर्यावरणाचे निकष डावलल्याचा आरोप झाला. शेवटी न्यायालयानं सांगितलं ह्या लफड्यात काहीच हाती लागणार नाही, यांचा घोळ होता हे खरं आहे, पण यात तपास करावा, काय करावा हा प्रश्न आहे. इतके वर्ष लोटलेत की आता काहीच करता येणार नाही असं न्यायालयाला सांगावं लागलं. तरीही तुम्ही नैतिकता म्हणून राजीनामा दिलेला नव्हता पवार साहेब, नव्हता दिलेला राजीनामा. मग आपण त्यावेळेला शांत राहायचं आणि आता मात्र बोलायचं, हे काही खरं नाही पवार साहेब. ते 2007 साली हो, ते गव्हाचे टेंडर काढायचं. तुम्ही कृषी मंत्री होतात ना, जाणता राजा देशाचा कृषी मंत्री होते. मग त्या 2007 साली $263 टेंडर निघालेलं तुम्ही कॅन्सल केलं पवार साहेब, आणि पुढे कालांतरानं तेच टेंडर काढलं. ते $320 ते $360 टेंडर काढलं. काय भाव वाढवला पवार साहेब? 80, 90, $95 त्यावेळेला किंमत वाढवून ते टेंडर काढलं होतं. गव्हाचे भाव कसले वाढले होते पवार साहेब? गव्हाचे भाव वाढल्यावर लोकांचे हाल काय झाले होते पवार साहेब? कळतंय ना तुम्हाला? मग त्यावेळेला नैतिकता म्हणून तुम्हाला कधीच राजीनामा द्यावा वाटला नाही पवार साहेब. बरं, ते रेल्वे होतं म्हणून मला इकडं आठवलं, एअर इंडियामध्ये काहीतरी त्या एअरबसच्या खरेदीमध्ये मोठा घोळ झाला होता. त्यात एअर इंडियाच्या कर्जामध्ये कंबरडं मोडलं होतं, आठवतंय? ज्या तुमच्या लाडल्या कार्यकारी अध्यक्षांना, ज्यांना तुम्ही आता प्रफुल्ल पटेलांना कार्यकारी अध्यक्ष केलंय ना, त्या प्रफुल्ल पटेलांच्या नागरी उड्डयन मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार त्यांच्याकडे असताना, राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार असतानाच्या काळामध्ये, ज्या वेळेला भारत देशाचं संरक्षण खातं मिलिटरी म्हणत होती आम्हाला विमान द्या, आम्हाला विमान द्या, आम्हाला राफेल द्या, आम्हाला हे द्या, आम्हाला ते द्या, तेव्हा तुम्ही त्यांना सांगितलं की आमच्याकडे पैसे नाहीत. आणि एअर इंडियासाठी मात्र प्रचंड कर्ज घेऊन एअर इंडियासाठी मोठमोठ्या एअरबस घेतल्या पवार साहेब. असलं कंबरडं मोडलं एअर इंडियाचं की ती कंबर नीट करायला डॉक्टर टाटांना यावं लागलं आणि ते एअर इंडिया सरकारकडून टाटांच्या ताब्यात जावं लागलं. तेव्हा कुठे एअर इंडियाची आता उडान नीट होऊ लागली. एअर इंडिया बुडवल्याची नैतिकता कुणाला सांगायची पवार साहेब? कुणाला सांगायची? अपघात होतो म्हणून 1993 साली आपण राज्याचे मुख्यमंत्री असताना किल्लारीमध्ये भूमंडळ हादरलं होतं आणि त्यात तुम्ही स्वतः काम करून असं सांगितलं की आम्ही किती काम केलं असं सांगितलं होतं पवार साहेब.
पण त्यात हजारो लोकांचा मृत्यू, त्यात झालेले भ्रष्टाचार, त्यात झालेला अपहार, याबाबतची नैतिकता आपण पाळली होती का पवार साहेब? किल्लारीच्या भूकंपामध्ये काय काय झालं, त्यात नैतिकतेचा विषय आला होता का पवार साहेब? जेव्हा एखादा वाईट प्रसंग येतो तेव्हा राज्याच्या प्रमुखांनी, देशाच्या प्रमुखांनी त्या प्रसंगाला सामोरं जायला उभं करायचं असतं. हे तुमच्याकडून शिकलं. अटलजींनी तुमच्या त्याच कर्तृत्वाला खूप मोठं मानलं आणि त्यांना डिझास्टर मॅनेजमेंटचा प्रमुख करून टाकलं होतं. भाजपचं सरकार असताना भूकंपात काम केल्यावर तुम्ही उत्तम काम केलं म्हणून राजीनामा न मागता तुमच्या कामाचं कौतुक करून विरोधी पक्षाच्या नेत्याला डिझास्टर मॅनेजमेंटवर नेमलं होतं. याला म्हणायचं नैतिकता. अश्विनी कुमार तिथे उभे होते, जाणाऱ्या रेल्वेला त्यांनी वंदन केलं. हे विसरून जाऊन राजीनामा मागणारे पवार साहेब नैतिकतेचा मुद्दा करतात, नैतिकतेचा विषय करतात. तेव्हा मला प्रश्न पडतोच, पवार साहेब नैतिकता नेमकं कशाला म्हणतात? नमस्कार.